पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यंगचित्राचं प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे। बाळकडू वस्त्रहरण या नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की सुरुवातीलाच प्रवेशद्वारावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांची आपण पाहतोय की या आरोपींची प्रतिकात्मक पाटी जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे। ते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा जी आहे ती व्हायला हवी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली आहे। आपण पाहतोय की हा दोरखंड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी प्रतिकात्मक रीतीने बांधण्यात आलेला आहे आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खरं तर प्रतिकात्मक जे आहे ती या ठिकाणी फाशी जी आहे ती या घटनेमध्ये दिलेली पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की व्यंगचित्राचं प्रदर्शन जे आहे ते आपण पाहतो की या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला अंबादास दानवे पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या रीतीनं व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य जे आहे ते या ठिकाणी केलं जाताना आपण पाहतोय की स्वतः अंबादास दानवे यांच्याकडून या ठिकाणी पाहणी जी आहे ती केली जाते। व्यंगचित्र पाहिलेत म्हणजे खरं तर अनेक ठिकाणी ज्यावेळेस आपण बोलत नाही त्यावेळेस व्यंगचित्र काहीतरी सांगून जातात। काय पाहायला मिळालं व्यंगचित्राच्या माध्यमातून? फक्त व्यंगचित्र एक व्यंगचित्र हजारो छायाचित्राचं काम करतं आणि या महाराष्ट्राला तशी व्यंगचित्रकारांची परंपरा आहे। आर के लक्ष्मण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि आता हे जे व्यंगचित्र इथं आहे याचं नाव बाळकडू। बाळकडू म्हणजे बेसिक हे शिवसेना प्रमुखांच्या विचारानं भारावलेलं आहे। शिवसेना प्रमुखांच्या विचारानं भारावलेलं असलं तरी समाजातले नेमके जे काही दिसणाऱ्या घटना आहे मोजक्या चित्रामध्ये इथं मांडलेल्या आहेत। त्याच्यातून आताचं कसं बेगडी सगळं वागणं आहे लोकांचं, विशेषतः राजकीय लोकांचं, कशा पद्धतीने त्याच्यावर एक प्रहार चांगल्या पद्धतीने केलेला दिसतोय। एक व्यंगचित्र खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे आयत्या घरात घरोबा अशा पद्धतीचे व्यंगचित्र जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। शिवसेनेमध्ये जी फूट पडली किंवा जो केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला त्यावरून हे व्यंगचित्र बरंच काही सांगून जाते असं म्हणायचं। हो, कारण याचं नाव वस्त्रहरण पण आहे। याच्यातून एकेका व्यक्तीचं चांगल्या पद्धतीनं व्यंगचित्राच्या माध्यमातून जे अमित पातळे त्यांनी वस्त्रहरण केलेलं आहे। लोक बोलतात कसे, वागतात कसे, हे मला वाटतं व्यंगचित्रातून त्यांनी चांगल्या पद्धतीनं दाखवलं। एकेकाचं चांगल्या पद्धतीनं वस्त्रहरण केलेलं आहे। तुम्ही ज्यावेळेस प्रवेशद्वारावरती आला त्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकरांना प्रतिकात्मक फाशी जी आहे ती दिली। या सगळ्या प्रकरणाला पाठीशी घातलं जात आहे किंवा मग आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो या सगळ्या प्रकरणामध्ये असं वाटतं? जनतेची भावना आहे ती मला असं वाटतं इथं व्यंगचित्रातून आणि या उद्घाटनातून व्यंगचित्रकारांनी व्यक्त केलेली आहे। व्यंगचित्रकार कलावंत असतो, जसं कवी विषय म्हणतो जे न देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतो आपण। तसं व्यंगचित्रकारांनाही समाजाचा आरसा असतो तो, आणि त्याला असं वाटतं की संतोष देशमुख यांना कुठेतरी न्याय देण्यात सरकार, व्यवस्था, फक्त सरकारच मी म्हणणार नाही, व्यवस्था म्हणेल मी, व्यवस्था कुचकामी पडते। आपण जनतेच्या मनात जो विचार आहे तो त्यांनी मला असं वाटतं अशा प्रतिकात्मक फाशीने व्यक्त केलेला आहे। तुमची सुद्धा तीच भावना आहे? विरोधी पक्षाची तीच भावना आहे, माझी तीच भावना आहे। लढतो पण आता व्यवस्थाच अशी, मी सांगितलं ना, हे व्यवस्थाच अशी आहे, याला नुसतं सरकार म्हणता येणार नाही, व्यवस्थाच अशी आहे की मला असं वाटतं या सगळ्या भावना नुसतं व्यक्त करावं लागतं, होत काही नाही। एकनाथ शिंदे, तुम्ही जे व्यंगचित्र बघितलं, एकनाथ शिंदे असं म्हणाले की एकनाथ शिंदे बोलताना असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांची अशी अवस्था झालेली आहे जो म्हणजे बुनमध्ये जे जातं म्हणजे हौसे गई बुनसे गई हौसे नाही आती, त्यांनी आता आत्मचिंतन जे आहे ते करायला हवं। मला असं वाटतं ज्यांच्या बळावर आपण मोठा झालो, ज्यांनी आपल्याला मंत्री केलं, एकदा दोनदा नेता केलं, त्यांचे पाय पडत होता तुम्ही, त्यांच्याविषयी एवढी कृतज्ञतेची भावना मला असं वाटतं महाराष्ट्रात कोणी व्यक्त करत नसेल अशा पद्धतीनं। याच्यावरती काय भावना व्यक्त करणार? आगामी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे मुंबई स्वबळावरती लढणार की राज्यामध्ये स्वबळाचा नारा जो आहे तो दिला जाणार? बस भूमिका स्पष्ट केली आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुखाच्या मेळाव्याच्या दिवशी। शिवसैनिकाची जी भावना आहे तिचा आदर पक्षप्रमुख निश्चित करते। समजा मुंबईला स्वबळाला लढायचं असेल, एखाद्या ठिकाणी आघाडी करायची असेल तर तिथला स्थानिक युनिटला जे वाटतं ते करतील, त्याला काय प्रॉब्लेम आहे? स्वातंत्र्य द्यायला स्थानिक युनिटला तुम्हाला कसं लढायचं हे स्वातंत्र्य द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं। पाहतोय की ज्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वतंत्र विचारात घेऊन पुढचा महानगरपालिका निवडणुकीचा निर्णय जो आहे तो करायला हवा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TVN मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.